योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या योजना दरबारमध्ये. गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळण्यासाठी आता आणखी काही काळ ही प्रतीक्षा करावी लागणार आहे. हा हप्ता 23 मार्च 2026 नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट केला देखील जाणार आहे. परंतु आता मित्रांनो, 16 मार्च 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी वितरित करण्यासाठी निधी हा 1774 कोटी रुपयांच्या निधीला ही मंजुरी देण्यात आली आहे. आणि हा GR आल्यानंतर साहजिकच गुढीपाडव्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाईल अशी शक्यता निर्माण झाली होती. बऱ्याच वर्तमानपत्रांमधून आणि बातम्यांमध्येही देण्यात आल्या होत्या. परंतु मित्रांनो, आता हा हप्ता पुढील आठवड्यामध्ये वितरित केला जाणार आहे. GRच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे की PM किसानचा 21वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता तेच शेतकरी आता या 8व्या हप्त्यासाठी नमोच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र असतील. राज्यात PM किसानचा 21वा हप्ता हा 90,41,248 शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता. आता 16 मार्चला उपलब्ध करून दिलेला 1774 कोटी रुपये निधी आणि पूर्वीचा शिल्लक निधी अशा माध्यमातून 1808 कोटी 94 लाख रुपयांचे वितरण हे 23 मार्च नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केले जाणार आहे. या विलंबाबाबत न्यूज चॅनलच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांना बरीच विचारणा करण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना कृषी मंत्र्यांनी पुढील आठवड्यामध्ये या हप्त्याचे वितरण केले जाईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे. आता मुख्य कारणे म्हणजे सध्याच्या आलेल्या सुट्ट्या, गुरुवारी गुढीपाडवा म्हणजेच कालचा, त्यानंतर रमजान ईद आणि रविवार या सलग सुट्ट्यांमध्ये बँकांचे कामकाज हे बंद असल्याने हप्त्याचे वितरण करणे शक्य नसल्याने सांगत हा हप्ता पुढे ढकलण्यात आला होता. एकंदरीतच पाहिलं तर शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून या पैशांची मोठ्या प्रतीक्षेत वाट पाहत आहेत. 8वा आणि 9वा हप्ता हा एकत्रित दिला जाईल अशा अपेक्षा होत्या, पण आता येणारा 8वा हप्ता पुढे ढकलल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना नाराजगीचे वातावरण हे सध्या निर्माण झाले आहे. आणि आपले जे युट्यूबला व्हिडिओ टाकले जाते त्यामध्ये भरपूर अशा कमेंट येतात की चुकीची माहिती आहे किंवा फेक न्यूज आहे. अशाही या न्यूज आपण सहसा शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतच नाही आहेत. जी आहे सत्य परिस्थिती किंवा GRच्या माध्यमातून जी काही माहिती येते तीच आपण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करत असतो. त्यामुळे अशाच नवीन माहितीसाठी आणि पुढील अपडेटसाठी योजना दरबार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.